अजून भक्कम करण्यासाठी मी माझ्या पदाचा जास्तीत जास्त उपयोग करीन एवढा विश्वास मी महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाला या निमित्ताने निश्चित पद्धतीने देईन। त्याचबरोबर माझा मतदारसंघ कणकवली देवगड वैभववाडीच्या सगळ्या जनतेचं मी अनेकांची नाराजी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। सुभाष मुनगंटीवारांसारखे एकंदरीत जुने आमदार जुने मंत्री त्यांना आता मंत्रिपदाला मुकावं लागतंय। नाही, त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही। परंतु परभणी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कसं पाहणार, कारण की अलीकडे परभणीमध्ये संपूर्ण दंगल जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळत होती संविधानाच्या संपूर्ण विटंबनेच्या संदर्भात। त्याच्यानंतर तुमचं नाव त्या सगळ्या प्रकरणामध्ये निघत होतं, तुम्ही मंत्री झालात, आता जबाबदार पदावरती आलात, काय सांगाल? आता परभणीमध्ये शांतता आहे, तो प्रकार आता निवडलेला आहे आणि अशी घटना परत घडणार नाही यासाठी आम्ही सर्वजण सतर्क आहोत। शिंदे साहेबांनी उपलब्ध करून दिलेले त्यांचे पहिले मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या मनातला विकास करण्यासाठी प्रामाणिकपणानं आम्ही सगळे मंत्री काम करू हा विश्वास देखील देतो। दादा, तरुण चेहरे या मंत्रिमंडळात पाहायला मिळाले। तरुण मंत्रिमंडळ जरी असलं तरी महाराष्ट्राची सेवा करणं ही आमची जबाबदारी आणि ती आम्ही पार पाडू। निश्चित महाराष्ट्राची सेवा आनंद आहे, चांगले मंत्री आहेत, चांगलं काम करतील। आनंद आहे, चांगले मंत्री आहेत, चांगलं काम करतील। चला, जी जबाबदारी आज खांद्यावर मिळालेली आहे ती मतदारसंघ आणि कोकणातल्या जनतेमुळेच आहे। कारण का कोकणातल्या जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि जी काही मंत्रिपदाची जबाबदारी की जे काही खातं भेटेल त्याच्यात जास्तीत जास्त उपयोग महाराष्ट्राचा निश्चित पद्धतीने करीन, पण कोकणाला निश्चित पद्धतीने झुकतं माप देईन। हमारी मनोकामना पूरी हो गई है। हम लोग बधाई देते हैं एक नाथ शिंदे साहब जी को कि उन्होंने हम लोगों को इधर तक लाके रखा है। हम उनका बहुत बहुत नशीबवान है कि हम लोग खुश है। रुमाल वापरणे काय चुकीचं नाही, त्यामध्ये काही वेगळी स्टाईल अशातला भाग नाही। माणूसच चांगला आहे, जर तुमचं मन चांगलं असेल तर सगळं चांगलं दिसेल। चल, कोण नाराज नाही? अरे मागच्या वेळेला आम्ही थांबलो होतो, आता त्यांना थांबवलंय, पुढच्याला त्यांना देऊ तुम्ही। मला माझ्यावर भारतीय जनता पार्टीनं त्याचबरोबर पंतप्रधान मोदीजी, अमितभाई शाह आणि आमचे नेते देवेंद्रजींनी जबाबदारी टाकली आहे। नक्कीच माझं मनापासून म्हणजे मी त्यांचे आभार मानतो। माझ्या मतदारसंघातल्या लोकांची अनेक वर्षाची इच्छा होती ती आज त्यांच्या माध्यमातून पूर्ण केली आणि जो विश्वास पक्षानं माझ्यावर टाकला आहे देवेंद्र जनतेचं कल्याण करण्यासाठी राहील। नवीन चेहऱ्यांना संधी बऱ्यापैकी या ठिकाणी दिलेली आहे। तरुण मंत्रिमंडळ यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं पाहायला मिळतं। पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे, पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे, पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे, पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे। काय नेमकी आगामी काळामध्ये आव्हानं या आता कॅबिनेट आहे, कॅबिनेट झाल्यानंतर सांगतो। आता कॅबिनेट आहे, खाते वाटपासंदर्भात कॅबिनेट आहे।